हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन युनिट शिकविणार आहोत. नवीन युनिट नंबर 4 फंक्शन्स नावाचा युनिट हा आपण घेणार आहोत. तिसरा युनिट आपला पूर्ण संपला मित्रांनो. तिसरा युनिट सगळा संपला. त्याचे IMPs दिले, त्याचे क्वेश्चन्स दिले आणि युनिट टेस्ट 1 तुमची 3 युनिट पर्यंत झाली. आता सेकंड युनिट टेस्ट 2. ही युनिट टेस्ट 2 कशावर असती? तुमच्या युनिट नंबर 4 वर आणि युनिट नंबर 5 वर. ही तुमची सेकंड युनिट टेस्ट राहते. आता त्याच्यासाठी आपण युनिट 4 आणि युनिट 5 बघणार आहोत. म्हणजे असे टोटल 5 युनिट आपले होऊन जातात या सी लँग्वेजची, PIC सब्जेक्टची. तर मित्रांनो, टोटल एवढे लेक्चर्स बघितल्यानंतर तुमची ही सी लँग्वेज मध्ये तुम्ही 70 पैकी 70 मार्काचा जो तुमचा फायनलचा पेपर राहते त्याच्यात तुम्ही चांगला स्कोर करता आणि चांगले मार्क्स घेऊन येतात. या दृष्टिकोनातून मी फ्रीमध्ये हे क्लासेस सुरू केले आहेत आणि फ्रीमध्ये मी तुम्हाला शिकवत आहे. आपली क्लासेस हे फ्री आहेत यूट्यूबवरती. तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये चेकआउट करू शकता की सी लँग्वेजचे युनिट 1 पासून ते युनिट 3 पर्यंत मी सर्व शिकविलं आहे. युनिट 4 पण शिकविणार, युनिट 5 पण शिकविणार आणि सर्व फ्री मध्ये मी शिकवित आहे MSBTचं. तर मित्रांनो, बाकीचे शिक्षक काय करतात की पैसे घेतात, याचे पैसे चार्जेस करतात. 999, 3000, 2000. मार्केटमध्ये गेलं तर जर तुम्ही ऑफलाईन कोचिंग करायला गेले तर तुम्हाला कमीत कमी 2-2.5 हजार तरी सहज लागतील मित्रांनो. पण मी ते तसं पैसे न घेता तुम्हाला नोट्स फ्रीमध्ये अवेलेबल करून देईल, तुम्हाला लेक्चर्स देईल फ्रीमध्ये. आणि असंही नाही किंवा कसंही शिकवायलो, पण मी तुम्हाला समजल्याशिवाय मी पुढे जातच नाही. आणि तुम्हाला सोप्या भाषेत समजून या ह्याच्यातच मी शिकवित आहे. मराठीमध्ये आपलं सर्व शिकवित आहे आणि खूप सारे मुलं हे गावाकडून आलेले राहतात, त्यामुळे त्यांना मराठीमधून शिकविल्याला समजते लवकर. त्यामुळे ज्याला मराठी समजत नाही त्यांनी लँग्वेज चेंज करायचं ऑप्शन राहते. ते लँग्वेज चेंज करून तुम्ही लँग्वेज चेंज करून सुद्धा बघू शकता. तर युट्यूबने ते फीचर्स दिलेले आहे आपल्याला. ते फीचर चांगलंच आहे. ज्याला जी लँग्वेज समजते त्याला ती लँग्वेज मधून ती बघू शकते. चला तर मग आपण आता या युनिटमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, या फंक्शन्स युनिटमध्ये काय काय बघायचं आहे ते बघूया. या फंक्शन्स युनिटमध्ये युनिट नंबर 14 आहे मित्रांनो. 4 युनिट नंबर 4. याच्या सिलेबस मध्ये बघा, हे सर्व कन्सेप्ट आपल्याला घ्यायचे आहेत. हे सर्व पॉइंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. 4.1, 4.2 ते 4.5 पर्यंत. टोटल किती मार्काला येणार आहे हा युनिट? 14 मार्काला हा युनिट येणार आहे मित्रांनो. 14 मार्काला टोटल हा युनिट आपल्या फायनलच्या पेपरमध्ये ह्याला 14 मार्काचं वेटेज येणार आहे. म्हणजे 70 मार्कापैकी 14 मार्काचं या युनिट मधून येणार आहे मित्रांनो. असं इथं धडधडीत मेन्शन केलेलं आहे. या युनिटमध्ये आपल्याला काय बघायचं? कन्सेप्ट बघायचे आणि नीड्स बघायचे. कशाच्या? फंक्शन्सचं कन्सेप्ट काय आणि नीड काय. फंक्शन म्हणजे काय नाही मित्रांनो. फंक्शन म्हणजे एक प्रिंट एफ असते का? प्रिंट एफ कसं वापरला आपण? प्रिंट एफ हा फंक्शन वापरला ना आपण, तर यालाच फंक्शन म्हणतात. स्कॅन एफ वापरला ना, स्कॅन एफ हा फंक्शन सुद्धा वापरला आपण, तर यालाच फंक्शन म्हणतात मित्रांनो. यालाच फंक्शन म्हणतात. आपण हे बघितलंय, पण ही सेपरेटली बघण्याचं आपल्याला एक हे पाहिजे. सेपरेटली बघण्याचं, त्याची पद्धत बघण्याची, त्याचे हे बाकीचे फंक्शन्स काय काम करतात हे बघण्याची आपली ही या युनिटची आपली ही पूर्ण तयारी राहील की सर्व काही आपण फंक्शन्स बद्दल शिकून घेणार आणि जे काही प्रश्न त्याला एक्झाम मध्ये पडन त्यासाठी आपण तयार राहणार. तर ते बघायचं. पुन्हा लायब्ररी फंक्शन्स बघायचे, मॅथमॅटिकल फंक्शन बघायचे, math.h. मी तुम्हाला सांगितले होते मॅथमॅटिकल फंक्शन्स कोण आहेत. पॉवर, स्क्वेअर, रूट हे फंक्शन्स दाखवते ना मी पहिल्या का दुसऱ्या युनिट मध्ये. बहुतेक पॉवर, स्क्वेअर रूट, सेल, फ्लोर आपण बघितले होते. ते मॅथमॅटिकल फंक्शन्स मध्ये येतात. स्ट्रिंग हँडलिंगचे फंक्शन्स कोणकोणते? स्टार लेन, स्टार कॉपी, स्टार CPY, स्टार CMP ते फंक्शन्स ह्याच्यात येतात. आणि अदर मेलिशियस फंक्शन्स कोणते हे पण आपल्याला बघायचे. गेट कॅर, पुट कॅर, मेलॉक, केलॉक हे काय राहतात हे फंक्शन्स आपल्याला थिअरी सगळं बघायचे आहेत या युनिट मध्ये. तर शेवटपर्यंत हा युनिट बघत चला. आपले लेक्चर आज पहिलं आहे 4थ्या युनिटचं. याचे सुद्धा 10-1 लेक्चर होते वाटायले माझ्या अंदाजे. तर
काही नाही, तुमचा असा सपोर्ट राहिला तर आणखीनच आपण पुढच्या सेमिस्टरला सुद्धा म्हणजे थर्ड सेमिस्टरला सुद्धा आपण चांगलं घेण्याचा प्रयत्न करू. आणखीनच तुम्हाला मी आणखीन 2 विषय सब्जेक्ट शिकविण्याची तयारी ठेवत आहे. जर तुम्ही सपोर्ट केला तर 3 विषय शिकविण्याची तयारी OOP म्हणजेच C++ शिकविणार आहे. DSU एक शिकविणार आहे पुढच्या युनिटला, DSU डाटा स्ट्रक्चर युझिंग C, आणि DBMS एक शिकवायचा प्लॅन करीत आहे. पण एवढं काही मॅनेज होणार नाही, म्हणून तुम्ही जर सपोर्ट केला तर आम्ही त्याचा विचार करू शकतो. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. चांगला प्रतिसाद द्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, राईट युजर डिफाईन्ड फंक्शन्स कोणते कोणते ते बघायचे. फंक्शनची डेफिनेशन काय आहे ते बघायची. फंक्शनला डिक्लेअर कसं करते ते बघायचं. फंक्शनला कॉल कसं करायचं ते बघायचे. फंक्शनचा स्कोप बघायचा. स्कोप ऑफ व्हेरिएबल बघायचे. लोकल आणि ग्लोबल 2 प्रकारचे व्हेरिएबल लागतात, लोकल आणि ग्लोबल. त्यांचे स्कोप बघायचे आपल्याला या युनिटमध्ये. पॅरामीटर्स बघायचे. कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स, फंक्शन्स बघायचे. रिटर्न व्हॅल्यू फंक्शन, रिटर्न टाइप्स बघायचे. डिक्लेरेशन फंक्शन बघायचे. रिटर्न टाइप इन द रिटर्न स्टेटमेंट बघायचे. आणि रिकर्सिव्ह फंक्शन एक बघायचे. रिकर्सिव्ह फंक्शन हे महत्वाचा टॉपिक आहे. रिकर्सिव्ह फंक्शन एक बघायचे. चला तर आजच्या लेक्चरची सुरुवात करूया फंक्शनचं नाव घेऊन. फंक्शन काय राहतं ते बघायचे. चला बघूया आता. फंक्शन्स ह्याचे नोट्स सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, पण लास्टला ह्या युनिट झाल्यावर. तर काळजी करू नका, 2 युनिट आपण युनिट टेस्ट 2च्या आधी संपवून टाकूया. मी प्रयत्न करतो लवकरच संपण्याचा. तुम्ही व्हिडिओ सगळे बघून आणि एकही व्हिडिओ मिस करू नका. लेक्चर बाय लेक्चर बघत चला, जेणेकरून सगळं क्लिअर होऊन चालेल. तुम्हाला कोणता डाऊट राहायचा नाही कोणत्या प्रकाराचा. तर आय होप तुम्ही हे सर्व करता. सगळे लेक्चर्स लाईन टू लाईन पहा, म्हणजे सिरियल वाईज पहा. चला बघूया आता फंक्शन्स काय राहतं बघूया. मित्रांनो, एक व्यक्ती राहतो, एक व्यक्ती, त्याला त्याचं काहीतरी फंक्शन दिलेलं राहतं. फंक्शन म्हणजे काय, या व्यक्तीला एक नाव दिलेलं राहतं. समजा या व्यक्तीला एक नाव आहे. काय नाव आहे? राम, RAM, राम नाव आहे. हे काय असतंय? हे एक शेफ राहते. शेफ ह्याचं काम काय आहे? जेवण बनवायचं. मग ह्याचं नाव काय आहे? राम आहे. त्याला फंक्शन डिक्लेरेशन असं म्हणतो. याचं काम काय आहे? शेफ. हे शेफ आहे, म्हणजे ह्याचं काम काय आहे? जेवण बनविणार. हे शेफ आहे, ह्याचं काम आहे जेवण बनविणार. तर ती जेवण बनविणं ही काय आहे? त्याची फंक्शनची डेफिनेशन आहे. आणि फंक्शनला बोलविणं म्हणजे फंक्शन कॉलिंग आहे. फंक्शन कॉल त्याला म्हणतात. हे 3 समजून घ्या. त्यांनी तुम्हाला क्लिअर व्हायचं नाही तरी बघा, थिअरी आधी बघूया, मग नंतर मी समजवतो. वन ऑफ द व्हेरी युजफुल फीचर इन C. फंक्शन काय आहे? एक युजफुल फीचर आहे. कशाचा? C लँग्वेजचा फंक्शन हा युजफुल फीचर आहे. फुकटची लाईन आहे मित्रांनो. जर फंक्शन डिफाईन फंक्शन म्हणलं की ह्या लाईनी लिहून यायचे. एवढी लाईन, ह्यातल्या कोणत्याही लाईनी तुम्ही लिहून येऊ शकता. डिफाईन फंक्शन 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन्स रिटर्न टू डू ए पर्टिक्युलर टास्क इज कॉल्ड ॲज फंक्शन. पहा मित्रांनो, प्रोग्राम लिहितो आपण, त्या प्रोग्राम मध्ये एखाद्या फंक्शनला आपण पर्टिक्युलर टास्क देतो. आता प्रिंट एफ नावाचं फंक्शन आहे. प्रिंट एफ नावाचं फंक्शन आहे. त्या प्रिंट एफला काय टास्क आहे? किंवा आउटपुटला मेसेज डिस्प्ले करायचा, हा त्याचा टास्क आहे. आणि स्कॅनएफचा काय टास्क आहे? की स्कॅनएफ काय करणार? युजरची व्हॅल्यू, युजरने एंटर केलेली व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबल वरती टाकणार. हा स्कॅनएफचा टास्क आहे. तर त्या टास्कलाच हे फंक्शनचं काम म्हणलं जातं मित्रांनो. पर्टिक्युलर टास्क हे फंक्शन कशाला म्हणलं जातं? ज्याला त्याचा पर्टिक्युलर टास्क करायचा असतो त्याला फंक्शन म्हणलं जातं. पहा, इन्स्ट्रक्शन्स असतात कोडच्या. हे प्रिंट एफच्या मागे एक कोड चाललेला असतो मित्रांनो. जे प्रिंट एफ असते का त्याच्या मागे एक कोड चाललेला राहतो. या स्कॅनएफच्या मागे एक कोड चाललेला राहतो. कारण की युजरचे प्रत्येक व्हॅल्यू रीड करण्यासाठी स्कॅनएफ फंक्शनच्या मागे कोड चाललेला राहतो. ती कोड आपल्याला दिसत नाही, पण स्कॅनएफ फंक्शन वापरण्याने ती आपल्याला वापरता येतो, यूज करता येतो. मला माहिती खूप गोंधळ उडाला असेल तुमच्या या फंक्शन टॉपिकनी, पण पुढे चलत तुम्हाला आणखीनच समजून जाईल फंक्शन काय राहतं काय नाही. तर टेन्शन घेऊ नका. माझा सुद्धा आधी गोंधळ उडालता जेव्हा मी शिकत होतो फंक्शन्स टॉपिक तेव्हा सुद्धा.
फंक्शन इज ए सब प्रोग्राम म्हणजे मेन प्रोग्राम आपला वेगळा. ते इंट मेन करतो ना आपण, इंट मेन पासून आपण प्रोग्राम सुरुवात करतो, MAIN इंट मेन, असं इंट मेन पासून सुरुवात करतो. पण हा काय राहतो, सब प्रोग्राम राहतो. हा प्रोग्राम फंक्शनचा प्रोग्राम इंट मेनच्या मध्ये आपण प्रोग्राम लिहितो नॉर्मली, पण आपण फंक्शनचा प्रोग्राम इंट मेनच्या मध्ये नाही, तर इंट मेनच्या बाहेर, एकतर वरी इंट मेनच्या वरी किंवा एकतर इंट मेनच्या खाली, दोन्हीपैकी कुठेही लिहू शकतो. पण या इंट मेन मध्ये लिहू शकत नाही फंक्शनचा प्रोग्राम, तो सब प्रोग्राम राहते. म्हणजे या प्रोग्रामच्या बाहेर लिहू शकतो आपण त्याला सब प्रोग्राम. मेन प्रोग्राम तो इंट मेनचा आणि सब प्रोग्राम फंक्शनचा. एवढं तर लक्षात आलं. लार्ज प्रोग्राम डिवाइडेड इंटू स्मॉल प्रोग्राम इज नोन ॲज फंक्शन. पहा मित्रांनो, जिथं तुम्हाला 100 लाईनीचा प्रोग्राम जाईल, जिथं नॉर्मल प्रोग्राम समजा एक प्रोग्राम आहे त्याला 100 लाईनीचा कोड लागायला आहे, 100 लाईनीचा कोड लागायला, तिथं फंक्शन जर वापरून केला तर तिथं तुम्हाला 80च लाईनी लागायच्या कोडला. मग प्रोग्राम कोडची लेंथ काय झाली, कमी झाली. कोडची लेंथ काय झाली, कमी झाली. मग त्याने आपल्याला फायदा झाला ना मित्रांनो. आपला डाटा वाचला, आपलं हे वाचलं, स्टोरेज वाचलं, त्यानंतर खूप काही वाचलं, आपले रिसोर्सेस वाचले जे काही असते ती. तर खूप फायदा झाला ना. मग फंक्शनचा वापर करावा मित्रांनो. का म्हणून की आपल्या प्रोग्रामची लेंथ छोटी करतो फंक्शन. हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे, ऍडव्हान्टेज सुद्धा म्हणू शकतो त्याला. मग पहा, या लाईनीने काय कळते आपल्याला, लार्ज प्रोग्राम डिवाइडेड इंटू स्मॉल इज नोन ॲज फंक्शन. जिथं 100 लाईनीचं कोड लागायला तिथं 50 लाईनी किंवा 80 लाईनीमध्ये ते कोड होऊन जाईल. ड्यू टू फंक्शन प्रोग्राम बिकम इझियर अँड युजर फ्रेंडली. फंक्शनचा वापर करून प्रोग्राम काय होतो, इझी होतो आणि युजर फ्रेंडली होतो. नॉर्मलचं वाक्य, याला काय मला एक्सप्लेन करायची गरज वाटत नाही. वी कॅन कॉल फंक्शन मेनी टाइम्स इन सेम प्रोग्राम. एकाच फंक्शनला एकदा फंक्शन डिक्लेअर केला तुम्ही, त्याच फंक्शनला किती पण वेळेस तुम्ही बोलू शकतो, असा या लाईनचा अर्थ होतो. जास्ती काही टेन्शन घेऊ नका. आपण प्रोग्राम जेव्हा बघता ना तेव्हा आपल्याला कळून जाईल. तुम्ही जेव्हा याचे प्रोग्राम बघता तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. इट हेल्प टू अवॉइड रिपिटेशन ऑफ कोड. कोडची रिपिटेशन अवॉइड करतो मित्रांनो. काय, हा फंक्शन जितक्यांदा कोडची रिपिटेशन होईल तितकी अवॉइड करतो मित्रांनो. कोडची रिपिटेशन होऊ देत नाही. एकदा तुम्ही कोड लिहिला त्यानंतर तुम्ही फंक्शनचा वापर करूनच बोलू शकता त्याला. कोड लिहायची गरज नाही सर. तर ही काय करतो, अवॉइड करतो रिपिटेशन्स ऑफ कोड. म्हणजे एकदा जर तुम्ही कोड लिहिला तर ते किती पण वेळेस प्रिंट करू शकतो. हे तर तुम्हाला सर्व जणांना कळालं. तर चला तर आपण आता त्याचे टाइप्स किती, फंक्शनचे टाइप किती बघूया. हे सर्व नाही जरी कळालं तरी फंक्शन तुम्हाला प्रोग्रामद्वारा समजून जाईल. त्याचे टाइप्स काय काय आहेत ते बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंतच घेणार आहोत, ऍडव्हान्टेज ऑफ फंक्शन पर्यंत. प्रोग्राम मी इथून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगून देईन. तर हा खूप इंटरेस्टिंग आहे. ही बघा इथं, हे आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर युजर डिफाईन फंक्शन आणि प्री डिफाईन फंक्शन म्हणजेच इनबिल्ट फंक्शन. प्री डिफाईन फंक्शनलाच इनबिल्ट म्हणतात. म्हणजे सिस्टीमद्वारा या सी लँग्वेज जेव्हा बनविली, कोणी डेनिश रेचनी जेव्हा ही सी लँग्वेज बनविली तेव्हा डेनिश रेचनी हे प्री डिफाईन फंक्शन बनविलते, प्री डिफाईन फंक्शन्स बनविलते. आणि युजर डिफाईन फंक्शन बनवायची ही आपल्याला एक मोबा दिली. म्हणजे काय, युजर सुद्धा बनविणार फंक्शन्स ती कळणार नाही. युजर डिफाईन फंक्शन्स कळणार नाही म्हणजे युजर बनविणार फंक्शन पण ती युजरलाच वापरता येणार. ज्या आपण युजर बनविले त्या युजरलाच फंक्शन वापरता येणार, त्याला युजर डिफाईन फंक्शन. युजरने एक ऍडिशनचा प्रोग्राम लिहिला, त्याला एका फंक्शन मध्ये टाकलं, त्यानंतर ते किती आपण ते ऍडिशन फंक्शनचा कॉल करून बोलू शकतो त्या फंक्शनला. तर ते प्रोग्रामद्वारा तुम्हाला समजून नाही असं तर समजणार नाही, एवढ्या इझिली तर समजणार नाही प्रोग्रामद्वारा. आजच्या लेक्चरमध्ये तर प्रोग्राम काही घेणार नाहीत आपण. इथून पुढच्या लेक्चरमध्ये जेव्हा प्रोग्राम बघता तेव्हा प्रोग्रामद्वारा समजून जाईल. आजच्या लेक्चरमध्ये फक्त थिअरीज बघून घ्या तुम्ही सर्व. पहा, हे इम्पॉर्टंट आहे. हे 3 आहे का, हे इम्पॉर्टंट आहे. टू इम्प्लिमेंट युजर डिफाईन फंक्शन वी नीड टू बिलो 3 स्टेप. युजर डिफाईन फंक्शन इम्प्लिमेंट करण्यासाठी 3 स्टेप्स आपल्याला लागतात मित्रांनो. कोणकोणत्या? फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शनला डिक्लेअर करायचं. पहा, व्हेरिएबल डिक्लेअर करीत होतो तसंच फंक्शनला डिक्लेअर करायचं. फंक्शन कॉलिंग, पहा फंक्शन कॉलिंग करायचं म्हणजे प्रिंट एफ कसं कॉल करीत होतो आपण तसं फंक्शन कॉलिंग करायचं. आणि फंक्शन डेफिनेशन. पहा, तिन्हीचा डिफरन्स मी तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती आहे, तो शेफ आहे. शेफचा तर एक्झाम्पल झाला मित्रांनो, शेफचा एक्झाम्पल झाला आपला. नाही, तेच एक्झाम्पल देतो. हा शेफ आहे, याचं नाव काय दिलं आपण, फंक्शनचं
डिक्लेरेशन, ह्याला या शेफला, शेफ नाही हा फंक्शन आहे समजा, हा व्यक्ती काय आहे, हा फंक्शन आहे समजा. याचं नाव काय दिलं मी, याचं नाव काय दिलं, याचं नाव मी दिलं ऍड. ऍड नावाचं फंक्शन दिलं, ऍड, ADD, ऍड. ऍड नावाचं नाव दिलं ह्याला, त्यालाच फंक्शन डिक्लेरेशन म्हणते. या फंक्शनला काय दिलं, डिक्लेअर केलं मी. काय दिलं, डिक्लेअर केलं, याचं नाव काय दिलं, ऍड दिलं. ऍड दिलं म्हणजे याचं डिक्लेरेशन झालं की याचं नाव ऍड आहे म्हणून असं डिक्लेअर झालं. तर फंक्शन डिक्लेरेशन यालाच म्हणतात. फंक्शन कॉलिंग कशाला म्हणतात, याला बोलवणं, ऍडला बोलवणं. ऍडला कसं बोलवायचं, याला असं नाही बरं का, फंक्शन असं डिक्लेअर करत नाही. इथं वाईड लिहिते, VOID, वाईड हा लिहिते. आपण वाईड मेन कसं लिहितो, वाईड हा तसं त्या ठिकाणी लिहिते मित्रांनो. म्हणजे काय रिटर्न करायचं असते ते रिटर्न करते. तर मित्रांनो फंक्शन कॉलिंग, फंक्शन कॉल कसा करतो, आता ही कळालं आपल्याला की फंक्शन असा डिक्लेअर करतो. फंक्शन कसं कॉल करतो, फंक्शन कॉल पहा, फंक्शन कॉल असा करतो, ऍड, या फंक्शनचं नाव लिहिलं जातं, या फंक्शनचं नाव लिहिलं जातं ऍड, आणि त्याच्या पुढे असं 2 ब्रॅकेट काढले जातात आणि असा सेमी कॉलम देऊन जातो. त्याला फंक्शन कॉलिंग असं म्हणतात मित्रांनो. एवढी लाईन लिहिली प्रोग्राम मध्ये की याला फंक्शन कॉलिंग असं म्हणतात. आणि फंक्शन डेफिनेशन, फंक्शन डेफिनेशन महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. फंक्शन डेफिनेशन म्हणजे काय, फंक्शन डेफिनेशन मध्ये काय होतंय, या फंक्शनचं काम लिहिलं जातं. आता या फंक्शनचं काम काय होतं, शेपचं होतं, पण या फंक्शनचं नाव मी ऍड दिलंय आणि याचं कॉलिंग सुद्धा ऍड दिली. तर मी याचं काम काय ठरवतो, याचं काम काय ठरवतो मी, याचं काम 2 नंबर ऍडिशन करण्याचं या माणसाचं काम आहे. हा जो कोणी व्यक्ती आहे त्याचं काम मी काय ठरवतो, 2 नंबर ऍडिशन करायची, A आणि B चं ऍडिशन करायचं. म्हणजे इथं मी प्रोग्राम लिहिणार, A आणि प्लस B ऍडिशन करणे हा प्रोग्राम लिहिणार. C ला डिस्प्ले करणे, C वरती व्हॅल्यू टाकून C ला डिस्प्ले करणे प्रिंटएफचा द्वारा वापर करून हा प्रोग्राम मी लिहिणार. त्यालाच फंक्शन डेफिनेशन म्हणतात मित्रांनो. फंक्शनची डेफिनेशन, हा प्रोग्राम मी लिहिणार, फंक्शनची डेफिनेशन असं, त्याला फंक्शन डेफिनेशन म्हणतात. ते कळालं मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं टेन्शन घेऊ नका, नाही समजलं टेन्शन घ्यायची गरज नाही. फंक्शन डिक्लेरेशन इथं पहा, फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन कॉल आणि फंक्शन डेफिनेशन हे सर्व मी तुम्हाला शिकविणार आहे. हे प्रत्येकावर आपण चर्चा करणार आहोत इथून पुढच्या लेक्चरमध्ये. मी तुम्हाला जसं की दाखविलं, आता नाही समजलं टेन्शन घेऊ नका, पुढे समजन, प्रोग्राम मध्ये समजन, कधी ना कधी समजन, टेन्शन घ्यायचं नाही फक्त. तर नीड ऑफ फंक्शन बघा, नीड ऑफ फंक्शन्स काय काय आहेत, थिअरी आहे. नीड ऑफ फंक्शन्स म्हणजे प्रश्न पडू शकतो 2 मार्कासाठी नीड्स लिहा, कोणतेही 4 नीड्स लिहा. इथं मी 5 दिल्यात, तुम्ही 6 लिहून या, टेन्शन नाही कोणतेही घ्यायची. पहा नीड्स एकदा वाचून, सोप्या नीड्स आहेत, वाचून जाण्यासारख्या नीड आहे. फंक्शन रेड्यूस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रोग्राम, प्रोग्रामची कॉम्प्लेक्सिटी, प्रोग्राम किती किचकट आहे, कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय, किचकट. प्रोग्राम किती किचकट का असना त्याला सोपं बनवतो. खूप प्रोग्राम, कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय, अवघड आहे प्रोग्राम. फंक्शनचा वापर केल्यानंतर, प्रोग्राम मध्ये जर फंक्शनचा वापर केला तर प्रोग्राम काय होतो, सोपा होतो, किचकट राहत नाही, तो कॉम्प्लेक्स होत नाही. रिड्यूस करतो कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे रिड्यूस म्हणजे कमी करणे, कॉम्प्लेक्सिटीला कमी करणे. यूज टू मेंटेन फ्लो ऑफ प्रोग्राम, प्रोग्रामचा फ्लो मेंटेन करण्यासाठी आपल्याला फंक्शन वापरतो मित्रांनो. फ्लो म्हणजे काय, आपण टॉप डाऊन अप्रोच करतो माहिती, सी लँग्वेज मध्ये टॉप डाऊन अप्रोच असतो, टॉप डाऊन अप्रोच असतो. म्हणजे काय, प्रोग्राम वरपासून चेक केला जातो, आधी वाईड मेन, त्यानंतर नाही आधी इन हॅश इन्क्लूड stdio.h ह्या हेडर फाईल्स, त्यानंतर इंट मेन, त्यानंतर त्याचा प्रोग्राम डाटा टाइप डिक्लेअर करायचे, त्यानंतर printf, scanf, नंतर रिटर्न 0 आणि नंतर सेमीकॉलम. असा वरून खाली प्रोग्राम येतो ना, म्हणून त्याला टॉप डाऊन अप्रोच मानलेलं जातं. मग ते काय करतं, फ्लो आहे की. टॉप डाऊन म्हणजे काय, वरून खाली येणं म्हणजे एक फ्लो आहे. म्हणजे फंक्शन काय करतो, मेंटेन करतो फ्लो प्रोग्रामचा, म्हणजे फंक्शन त्या फ्लो नुसार चालतो, एवढं लक्षात ठेवा. प्रोग्राम बिकम इझी टू अंडरस्टँड, इझी अंडरस्टँडिंगला इझी जातो, कुणाही व्यक्तीच्या पर्सनच्या अंडरस्टँडिंगसाठी प्रोग्राम इझी जातो. सेव्ह नंबर ऑफ लाईन्स अँड रिड्यूस फीचर्स विल स्लो, फीचर्स विल शो. पहा काय करतो ते, नंबर ऑफ लाईन्स रिड्यूस करतो. जिथं 100 लाईनचा प्रोग्राम लागायलाय तिथं 80 लाईनचा प्रोग्राम लागतो किंवा 50 लाईनचा प्रोग्राम लागतो. तो काय करतो, रिड्यूस करतो. फीचर्स विल बी शो, म्हणजे फीचर्स जे आहे तेच राहणार, फक्त जिथं 100 लाईन लागत होती तिथं
80 लागणार. पहा मित्रांनो, एक घर बांधायला जिथं तुम्हाला 100 लोक लागायलेत तेच घर बांधायला, तिथं तुम्हाला 80 लोक लागायले तेच घर बांधायला. तर मित्रांनो, ते 80 लोक लागायले ते चांगलं ना मित्रांनो. एवढे माणसं लावण्यापेक्षा, एवढ्यांची पगार देण्यापेक्षा 80 लोकांचीच पगार दिलेली चांगली. तर मित्रांनो, तेच काम करून गेलो आपण. फक्त फंक्शन वापरलं म्हणून काय झालं, 80 लोक वापरता आले. जर नाही फंक्शन वापरलं नसतं तर 100 लोक वापरता आले असते. हे एक रिअल लाईफचं एक्झाम्पल दिलं. म्हणजे काय, आपल्याला कोड 100 लाईनचा लिहावं लागणार आहे, तिथं आपण काय करतो, फक्त 50च लाईनचा कोड लिहू शकतो. आणि त्याच फीचर सोबत घर तर एकच बांधायचे, तेच घर बांधायचे, पण 100 लोक लागणार, तिथे 80 लागले फंक्शनचा वापर करून. हे असं एक रिअल लाईफचं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. डाटा इझिली मूव्ह फ्रॉम वन फंक्शन टू अनदर फंक्शन. एका फंक्शन पासून दुसऱ्या फंक्शनला डाटा इझिली मूव्ह होते, इकडून तिकडे ट्रॅव्हल होते, इकडून तिकडे असं ट्रॅव्हल होतंय. हे असं सांगितलेलं आहे. ऍडव्हान्टेजेस बघा, फंक्शन्सचे ऍडव्हान्टेजेस बघा. ऍडव्हान्टेजेस काय, ड्यू टू फंक्शन प्रोग्राम अप्रोच बिकम टॉप टू बॉटम. पहा, मी म्हणलं होतं टॉप टू बॉटम अप्रोच राहते, हा एक ऍडव्हान्टेज राहते त्याचा. म्हणजे टॉप टू बॉटम राहिला म्हणजे आपल्याला सोपं जाते बघायला. इट हेल्प सॉल्व्ह कॉम्प्लेक्स लॉजिक प्रॉब्लेम्स इन प्रोग्राम. कॉम्प्लेक्स लॉजिक सॉल्व्ह करायला सोपं जाते. पहा, इथं आपण बघितलं होतं कॉम्प्लेक्स लॉजिक रिड्यूस करते, म्हणजे सोपं जाते. लेंथ ऑफ प्रोग्राम गेट्स रिड्यूस. प्रोग्रामची लेंथ, जिथे 100 लाईनचा कोड लागायला तिथे 80 लाईनचा कोड लागायला, म्हणजे काय होईल, प्रोग्रामची लेंथ रिड्यूस होईल. जी काय लेंथ आहे ती रिड्यूस होईल. मग लेंथ रिड्यूस झाल्यावर मित्रांनो, प्रोग्राम तुमचा सोपाच होणार ना. तेच फीचर सोबत लेंथ रिड्यूस होणार. इट सेव्ह टाइम अँड मेमरी. जिथं तुम्ही 100 लाईनचा कोड राहिला तिथे तुम्हाला वेळ खूप लागत असेल लिहिला, पण 80 लाईनचा कोड लिहिला की वेळ खूप कमी लागत असतो लिहिला. तर मग ती सेव्ह टाइम होते, आपला टाइम वाचतो आणि तिथं 20 लाईनी लिहिण्याचा टाइम वाचतो, त्याची स्पेस वाचते, त्याची मेमरी वाचते. तेवढं कळालं तुम्हाला. द फंक्शन रिटर्न वन्स कॅन बी कॉल्ड मेनी टाइम. एकदा फंक्शन तुम्ही डिक्लेअर केला, एकदा हा फंक्शन डिक्लेअर केला तर तुम्ही किती पण वेळेस त्याला बोलू शकतो. ते तुम्हाला प्रोग्रामद्वारा मी समजवणार आहे, असं तुम्हाला समजणार नाही. ते प्रोग्रामद्वारा मी स्वतः कॉल करून दाखवणार किती पण वेळेस कॉल करू शकतो का नाही. इझी टू फाइंड आउट एरर्स फाइंड आउट करायला इझी आहे फंक्शन मध्ये, कारण की छोटा प्रोग्राम राहिला एरर लवकर सॉल्व्ह होतो. पहा मित्रांनो, हे एवढी इमेज घेऊन आपण स्टॉप करूया. फंक्शन्स कोणते बघितले आतापर्यंत आपण ते बघूया. पहा, हेडर फाइल्स मध्ये आपण काय काय बघितले, ही हेडर फाइल्स बघितले, हॅश इन्क्लूड वाल्या, हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड stdlib. ही तर बघितली ना आपण कोणती बघितली, ही बघितली, ही नाही बघितली, ही पण नाही बघितली, ही बघितली, ही पण नाही बघितली. आपण टोटल 4 बघितल्यात. studio.h, conio.h, math.h, string.h हे एवढे बघितले. ह्यातले हे फंक्शन्स आपण बघितले आहेत, यातले हे फंक्शन्स आपण बघितलेले आहेत, हे फंक्शन्स आपण बघितलेले आहेत, आणि हे फंक्शन्स आपण बघितलेले आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो की फंक्शन्सची डेफिनेशन लिहिलेली असते आधीपासून. म्हणजे ती आता याच्यामध्ये प्रिंटएफ ची डेफिनेशन कुठं लिहिलेली असेल, या फाईल मध्ये stdio.h ही फाईल राहते सी लँग्वेज मध्ये हेडर फाईल राहते, त्याच्यामध्ये फंक्शन प्रिंटएफ या फंक्शनचा काम लिहिलेलं राहते. प्रिंटएफ काय काम करणार, आउटपुटला मेसेज डिस्प्ले करणार. मग कसं डिस्प्ले करणार, तर याचा यूज करून या फंक्शनचा यूज करून त्याची डेफिनेशन, म्हणजे त्याचा प्रोग्राम, या प्रिंटएफचा एक प्रोग्राम राहतो, ते बॅकग्राऊंड मध्ये रन होत असतो. प्रिंटएफचा प्रोग्राम कशामध्ये राहतो, या stdio.h मध्ये राहतो. या स्कॅनएफचा सुद्धा प्रोग्राम राहतो, ते कशात राहतो, या stdio.h मध्ये. मग स्कॅनएफ जेव्हा लिहिला तो आता प्रोग्राम आपल्याला लिहिता येतो. म्हणून तर आपल्याला ही फाईल इन्क्लूड करावी लागते, कारण की याचं डिक्लेरेशन, याची डेफिनेशन या फाईल मध्ये राहते, प्रिंटएफ स्कॅनएफ दोन्हीची. त्यामुळे आपण ते करू शकतो. आता हे स्क्वेअर रूट. आता मित्रांनो, मी एक प्रोग्राम लिहिला, त्याच्यात मी पॉवर फाइंड आउट करायला सांगितली होती एका प्रोग्राम मध्ये. तर या पॉवरला कसं कळालं की मला पॉवरच फाइंड आउट करायची, कारण की या पॉवरचा प्रोग्राम या math.h मध्ये लिहिलेला होता, आणि ते math.h मी हेडर फाईल इन्क्लूड का म्हणून केली, कारण की मला पॉवरचा प्रोग्राम वापरायचा होता, आणि ते प्रोग्राम मी याच्यामध्ये आहे तरच हे फंक्शन वापरू शकतो. हे मी इन्क्लूड केलं math.h, तरच हा फंक्शन मी वापरू शकतो. एवढं तर कळत आहे ना तुम्हाला. नाही कळालं टेन्शन घेऊ नका, पुढे समजा आणखी.
हा स्क्वेअर रूट, हा स्क्वेअर फंक्शन, हा सेल फंक्शन, फ्लोर फंक्शन, हे सर्व आपण बघितलेलं आहे. साइन कॉस काय करतो, त्यांची व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. स्टार लेन हे बघितलेलं आहे, स्टार सीपीवाय बघितलेलं आहे, स्टार कॅट, स्टार कॅम्प हे सुद्धा बघितलेलं आहे. यांच्या डेफिनेशन ह्याच्यात आहेत आणि हे इन्क्लूड केल्याशिवाय आपण हे यूज करू शकत नाही. हे फंक्शन एवढं तर तुम्हाला समजत असं, हे इन्क्लूड केल्याशिवाय हे फंक्शन यूज करू शकत नाहीत आपण. तर मी एक रेफरन्स म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. याचं काही प्रश्न एक्झाम मध्ये पडत नाही. लायब्ररी ऑफ फंक्शन मी सांगितलेलं आहे की या लायब्ररीमध्ये हे फंक्शन्स येतात, या लायब्ररीमध्ये हे फंक्शन्स, या लायब्ररीमध्ये हे, असं प्रत्येक लायब्ररीमध्ये एवढे फंक्शन्स येऊ शकतात असं तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. तर होप की आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. आता इथंच थांबूया, खूप मोठं लेक्चर होत आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नाही क्लिअर झालं असेल तर पुढच्या लेक्चरमध्ये क्लिअर होऊन चालेल. आपल्या अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मी पुढच्या सेमिस्टरला आणखीन सब्जेक्ट घ्यायचा विचार करीन मित्रांनो. नाहीतर मग मला करण्याहून काही गरज नाही. तुमची गरज आहे, मी फुकटमध्ये शिकवायलो ना, त्यामुळे तुमची गरज असल्यासारखं जरा वागा. होप की तुम्हाला लेक्चर समजलं असेल. बाय बाय.